अरे भाऊ, चिंता नको करू. किती पाहिजे तुला? 10,000 पाहिजे? 1 मिनिट थांब. बघ, पाठवले तुला 25,000. अरे टेन्शन नको घेऊ, दवाखान्याचं काम आहे. अजून लागलं तर काय सांग मला. अगं ताई, तू चिंता नको करू. मी बसलेली आहे ना, तुझी बहीण. जे लागलं ते मला सांग. काय घ्यायचं, काय द्यायचं ते सांग. तू चिंता नको करू. तिथं येऊ का? लगेच येते मी. हॅलो भैया, माझं एवढं काम करतो का रे? काय? अरे मला 1-1.5 लाख रुपयाची गरज होती रे. अरे बाई दीदी, माझ्याकडे 1 रुपया पण नाही. मी आता तर मम्मीचं ते ऑपरेशन केलं, त्यालाच पैसे लागले सारे. माझ्याकडे 1 रुपया पण नाही. अरे काय करू रे, तिला दवाखान्यात न्यायचं होतं, ऑपरेशन सांगितलं. पैसेच नाही माझ्याकडे. ठेवू का मी? बाय चाल. खायला करून पाठे आता फोन गेलं तर आहे. हॅलो, काय ताई, एक काम करते का ग? काय काम होतं ग? अगं त्या दीदीला बरं नाही, ऑपरेशन साठी मला 1-1.5 लाख रुपये लागत होते. अगं तुला तर माहिती आहे तुझ्या या जिजूंची तब्येत कशी राहते. त्यांना पॅरालिसिस झालाय. मला त्यांना नेहमी दवाखान्यात न्यावं लागतं. आता तर माझ्याकडे पैसे नाहीये. हे तर मी दिले असते तुला. तुला माहिती ना. अगं दवाखान्यात न्यायचं तर ग, तब्येत जास्त होऊन जाईल ग तिची. नाही अगं, मी दिले असते. रड नको. कोण ठेव बरं, मला येत आणि तुझ्या जिजूंना पाहू दे. थांब, ठेव कोण पट. लय पळू नको दुसऱ्यासाठी. कोणी येणार नाही तुझ्यासाठी.